हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्यात थंडावा देणारी तसेच चविष्ट अशी कुल्फी, लहान मुलांसकट मोठेही आवडीने खाणारी कुल्फी, खरबुजाची कुल्फी आज आपण बनवूया। तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर मग स्टार्ट करूया आपण आजची रेसिपी। तर त्याआधी सर्वात आधी आपण गॅस ऑन करून एक नॉनस्टिक कढई किंवा जाड पातेलं आपण घेऊन त्यामध्ये आपण दूध गरम करणार आहोत। तर आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे। आता हे दूध आपण गरम करत ठेवलं आहे। आता दूध गरम होईपर्यंत आपण इथे एक खरबुजा कट करून घेऊया आणि आपण चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण बिया बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्या बियाचा उपयोग देखील केला जातो, ते आता आपण साईडला ठेवून देऊया आणि खरबुजाचे साल काढून आपण ते बारीक कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने संपूर्ण खरबुजा एक आपण कट करून घेतला आहे आणि तो साईडला ठेवून देऊया। तसेच आपण इथे दूध गरम करत ठेवलं होतं ना, त्यातलं अर्धा वाटी दूध आपण साईडला काढून त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडीशी केसर घालून मिक्स करून ठेवलं आहे। आणि आपण जे दूध गरम करत ठेवलं होतं त्याला तुम्ही पाहू शकता मलाई अशी धरली आहे। तर हे दूध आपण 10 ते 15 मिनिटं चांगलं घट्टसर दाटसर असं आटवून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे ते तुम्ही पाहू शकता गॅसचा फ्लेम मीडियम स्लो आहे। आणि त्यानंतर आपलं दूध चांगलं घट्टसर होत आल्यानंतर आपण जे बनवलेलं केसरचं दूध होतं ते त्यामध्ये आपण मिक्स करून एकत्रित करून घेणार आहे। आणि हे संपूर्ण एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि दूध आपलं हे थंड करत ठेवून देऊया। त्यानंतर आपण इथे जो खरबुजा कट करून ठेवला होता तो आपण आता मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे। आता इथे खरबुजा गोड असेल ते हे आपल्या चवीनुसार साखर ॲड करूया। तर इथे खरबुजा गोड असल्यामुळे मी छोटी 1 वाटी साखर घेतला आहे। चवीनुसार ड्रायफ्रूट, 3 वेलची आणि 1 चमचा मिल्क पावडर करून हे पेस्ट तयार करून घेतली आहे मिक्सरमध्ये। तर आता दूध थंड झाल्याशिवाय आपण हे यामध्ये ओतणार नाही आहोत। दूध थंड झाल्यानंतरच आपण मिक्स करायचं आहे, नाहीतर ह्याने दूध फाटण्याची शक्यता असते। तर आपण हे अशा पद्धतीने मिश्रण तयार केलं आहे। आता आपल्या घरामध्ये जर कुल्फी मोड असेल तर इथे मी कुल्फी मोड घेतला आहे। जर आपल्याकडे नसेल तर कोणतीही वाटी किंवा ग्लासमध्ये आपण हे मिश्रण काढून सेट करू शकतो। तर इथे संपूर्ण कुल्फी मोडमध्ये कुल्फीच्या साच्यामध्ये संपूर्ण भरून मिश्रण आपण अशा पद्धतीने कुल्फी तयार केली आहे। आता हे झाकण लावून आपण साईडला ठेवून देऊया। तसेच इथे थोडं उरलं होतं त्यामुळे मी एका बाउलमध्ये संपूर्ण काढून घेतलं आहे। तर संपूर्ण काढून घेतल्यानंतर त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्यानंतर फॉईल लावून रबरने सेट करून ठेवूया। आता फ्रीजरमध्ये आपण किमान हे 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईटसाठी आपण सेट करून ठेवून देऊया। आणि जेव्हा आपण बाहेर कुल्फी तयार झाल्यानंतर आपण बाहेर काढतो त्यावेळेला ह्या कुल्फी आपण थोडं पाण्यात बुडवून घेऊया, कारण यामुळे कुल्फी सहज निघते आणि खूप छान दिसते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, खायला देखील खूप छान लागते, लहान मुलं देखील आवडीने खातात आणि तसेच मोठी माणसंही खूप आवडीने खातील अशी रेसिपी आहे। तर उन्हाळ्यात एकदा खरबुजाची कुल्फी नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पण त्याआधी वेळात वेळ काढून जर ही रेसिपी तुम्ही पाहिला असेल तर तुमचे मनापासून आभार। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।